25 जानेवारी 2025 म्हणजे येत्या शनिवारी आकाशामध्ये 6 ग्रह एकाच वेळेला बघण्याची संधी मिळणार आहे. हे ग्रह नेमके कुठे आणि कशा पद्धतीने बघायचे हे या व्हिडिओमधून आपण स्पष्ट करूया. मुंबईचं लोकेशन पूर्वेकडे तोंड करून जर आपण उभे राहिलो तर आकाशाची स्थिती साधारणतः या पद्धतीने असेल. मुंबईचं लोकेशन जरी समोर आपल्याला दिसत असलं तरी महाराष्ट्रामध्ये सगळ्याच ठिकाणी साधारणतः याच पद्धतीची स्थिती असेल. 25 तारखेला संध्याकाळी 7:30 पावणे 8च्या दरम्यानची स्थिती ही अशी आहे. पूर्वेकडं तोंड करून जर आपण उभे राहिलो तर ही सिंह राशी खालच्या बाजूला दिसते ती उगवतीये. त्याच्या थोड्याशा वरच्या बाजूला ही कर्क राशी आहे आणि कर्क राशीच्या वरच्या बाजूला इथं पहिला ग्रह आपल्याला दिसेल तो म्हणजे मंगळ ग्रह. क्षितिजापासून साधारणतः 30 डिग्री अंशावर हा मंगळ ग्रह दिसेल. तो या मिथुन राशीमध्ये आहे. म्हणजे मान साधारणतः आपण 30 डिग्रीनी जर थोडीशी वरच्या बाजूला वळवली तर पहिला ग्रह इथे दिसतो मंगळ. मिथुन रास ओळखण्याची खूण म्हणजे साधारण या पद्धतीची ही मिथुन राशी. हा झाला पहिला ग्रह. त्याच्यानंतर वरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर इथे वृषभ राशीमध्ये हा गुरु ग्रह दिसतोय. गुरु ग्रह हा जवळजवळ 70 डिग्री अंशावर वरती आहे. क्षितिजापासून 70 डिग्रीवर जर आपण पाहिलं तर हा गुरु ग्रह हा वृषभ राशीमध्ये आहे. वृषभ ओळखायची सगळ्यात चांगली खूण म्हणजे ही रोहिणी नक्षत्र. रोहिणी नक्षत्र आकाशामध्ये झटकन ओळखू येतं. रोहिणी नक्षत्र, मृग नक्षत्र हे झटकन ओळखू येतं. मृग नक्षत्र आपण सगळ्यांनीच पाहिलेलं असतं. हे 3 स्टार एका रेषेत असलेले हा चौकोन हे सगळं मिळून हे मृग नक्षत्र तयार होतं. तर मृग नक्षत्राच्या वरच्या बाजूला रोहिणी नक्षत्र आणि रोहिणीच्या जवळ हा गुरु ग्रह. पूर्वेकडं चेहरा करून जर आपण उभे राहिलो तर साधारणतः हे दोनच ग्रह दिसतात. उरलेले ग्रह पाहण्यासाठी आपल्याला पुन्हा पश्चिमेकडं तोंड करून उभा राहावं लागेल. कारण युरेनस आणि नेपच्यून हे जे ग्रह आहेत हे दोन्ही ग्रह आपल्याला एकतर उघड्या डोळ्यांनी दिसणार नाहीत पण टेलिस्कोप मधनं पाहिलं तर ते दिसू शकतील. शनी, शुक्र आणि नेपच्यून हे पाहण्यासाठी आपल्याला पश्चिमेकडे जावं लागेल. तर आपण एकदा पश्चिमेकडं चेहरा करून बघूया की ही स्थिती नेमकी कशी असेल. दक्षिण आणि ही पश्चिम स्थिती. आता आपण पश्चिमेकडे जर चेहरा करून उभं राहिलो तर अगदी 20 डिग्री म्हणजे साधारणतः समोरच हा शनी ग्रह इथे दिसेल आणि त्याच्या थोडस वरती हा शुक्र ग्रह दिसतो. अगदी 20 ते 25 डिग्री वरती शनी ग्रह आणि 30 ते 32 डिग्री वरती हा शुक्र ग्रह आपल्याला दिसेल. आणि शुक्र ग्रहाच्याच वरती इथे हे जे 4 लाल रंगाचे चिन्ह दिसत आहेत तिथे तो नेपच्यून ग्रह आहे. तो उघड्या डोळ्यांनी दिसणं जवळजवळ अशक्य आहे. कारण आपण ज्या ठिकाणून पाहतो, आपण जर घरापासून घराच्या गच्चीवरनं पाहत असू तर मुळात आकाशामध्ये लाईट पोल्युशनच खूप मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे नेपच्यून ग्रह हा दिसणं जवळजवळ अवघड आहे. नेपच्यून ग्रह जर पाहायचा असेल तर अगदी डार्क स्काय जिथे आहे त्या ठिकाणी जावं लागतं आणि तो दिसताना अगदी अंधुक दिसेल. तर असे हे शनी, शुक्र आणि नेपच्यून हे 3 ग्रह आपल्याला पश्चिमेला दिसतील. हे एका रेषेत नक्कीच नाहीयेत आणि हे सगळेच ग्रह सुद्धा एका रेषेत नाहीयेत. मीडियावर बातम्यांमध्ये कुठंतरी फिरतंय की सगळे ग्रह एका रेषेत येणार आहेत आणि मग ते एका रेषेतच चालणार आहेत. तर अशी स्थिती नाहीये. हे एका रेषेत नाहीयेत, एका वेळेला फक्त आकाशामध्ये उपलब्ध आहेत. ते आपल्याला पाहण्याची संधी आहे. कारण हे सगळे ग्रह एका वेळेला शक्यतो नसतातच. ही पाहण्याची संधी आहे. हे झाले 3 ग्रह. आणि चौथा ग्रह जो महत्वाचा युरेनस आहे, हा युरेनस या इथे आहे. तो सुद्धा आपल्याला दिसणार नाही. तो वृषभ राशीमध्ये. वृषभ राशीमध्ये मग आपण इथं जे ज्युपिटर पाहिला होता पूर्वेकडनं, त्या ज्युपिटरच्या थोडस अलीकडे हा युरेनस ग्रह. आपण पश्चिमेकडे तोंड करून उभं आहे. पूर्वेकडे पाहिलं तर आपल्याला मान अगदी मागं करावी लागेल आणि पश्चिमेकडनं पाहिलं तर अगदी वरच्या बाजूला मान केली तर हा इथे युरेनस ग्रह आपल्याला दिसेल.
असं हे ग्रहांची स्थिती असेल. एक 8 ते 8:30 पर्यंत आपल्याला हे सगळे ग्रह दिसतील. आता त्यानंतर काय होईल, आपण पश्चिमेकडे उभे आहेत. शनी हळूहळू मावळायला लागेल. आपण जर थोडीशी 7:30, आता 7:30 7:50 ही स्थिती आहे. ही 8:50 ची स्थिती जर पाहिली, तिथे तर शनी ग्रह पूर्णपणे मावळलेला आहे. ही 19 ची स्थिती. ही थोडस जर टायमिंग वाढवला तर हे शनी आणि शुक्र हे दोघंही मावळायला लागतात. आणि 7:15 वाजता शनी मावळतो आणि 8:30च्या दरम्यान शुक्र सुद्धा मावळायला लागेल. त्यामुळे आपल्याला पाहण्याची जी योग्य वेळ आहे ती म्हणजे संध्याकाळी 7 ते 8च्या दरम्यान. 7 ते 8च्या दरम्यान शनी आपल्याला पश्चिमेकडे दिसेल, त्याच्या वरच्या बाजूला थोडासा शुक्र दिसेल. ही वेळ मात्र चुकवू नये, नाहीतर मग हे दोन्ही ग्रह दिसणार नाहीत. अशी साधारण आकाशाची स्थिती आहे. टेलिस्कोप जर असेल तर हा नेपच्यून ग्रह सुद्धा आपल्याला बघता येईल. थोडस नेपच्यून ग्रह कसा आहे तो एकदा झूम करून आपण बघूया. मग नेपच्यून ग्रहाची गती लक्षात येईल. नेपच्यून ग्रह आणि त्याचा चंद्र इथे आपल्याला दिसतोय. तेव्हा नेपच्यून ग्रह या पद्धतीने पश्चिमेकडे मावळत मावळत जाईल. ठीक आहे. जसा नेपच्यून ग्रह पाहिला तसंच शनीची कडी आणि गुरु ग्रह सुद्धा आपण असंच एकदा झूम करून बघूया. शनी पश्चिमेकडे आहे. शनी आपण एकदा झूम करून बघूया. या पद्धतीने हा शनिग्रह. शनिग्रह आणि त्याचे हे सगळे त्याचे उपग्रह. शनी सारखाच शुक्रही आपल्याला बघता येईल झूम करून. बघूया कसा दिसतोय तो. अर्थात आता सॉफ्टवेअर मधनं हा एवढा स्पष्ट दिसतो. टेलिस्कोप मधनं जर चांगल्या प्रतीचा टेलिस्कोप असेल तर या पद्धतीने शुक्र सुद्धा दिसेल. शुक्राच्या कला असतात. आज 25 तारखेची स्थिती ही अशी आहे शुक्राची. हे झाले हे दोन ग्रह. तसेच आपण युरेनस ग्रह जो आहे, हा युरेनस ग्रह नेमका कसा असेल तोही बघूया. तेव्हा हा युरेनस ग्रह आणि त्याची उपग्रह दिसायला निळ्या रंगाचा दिसतो तो. ठीक आहे. टेलिस्कोप मधनं हा अगदी छोटा दिसेल. गुरु ग्रह बघूया आपण. गुरु ग्रहासाठी आपल्याला पूर्वेकडे जावं लागेल. एकदा पूर्वेकडची स्थिती बघूया सध्या तरी कशी आहे. हे पूर्वेची स्थिती. इथे हा मंगळ आहे. हा मंगळ ग्रह आणि मंगळचा उपग्रह. आणि आपल्याला आता जो महत्वाचा ग्रह बघायचा आहे तो म्हणजे गुरु. गुरु आणि त्याचे उपग्रह त्या पद्धतीने गुरु दिसतो. चांगल्या प्रतीचा टेलिस्कोप मधनं गुरु ग्रह आणि त्याचे उपग्रह सुद्धा दिसतात. आपण शाळेमध्ये जो टेलिस्कोप वापरणार आहोत त्याच्यामधनं गुरु ग्रह, त्याची उपग्रह आणि शनीची कडी हे अगदी छान दिसेल. त्यावेळेला आकाश दर्शनाचा कार्यक्रम घेऊ टेलिस्कोप मधनं, त्यावेळेला हे आपण एकदा स्पष्ट बघूया. पण सध्या स्थितीत तरी हे ग्रह पाहण्याची संधी आपण सोडू नये. एकदा यांची अंशात्मक स्थिती बघूया सगळ्याच ग्रहांची. मार्स, मंगळ जो आहे हा इथे 30 ते 40 डिग्रीच्या दरम्यान दिसेल. तर ज्युपिटर गुरु ग्रह जो आहे
हा अगदी 70 ते 80 डिग्रीच्या दरम्यान म्हणजे अगदी डोक्यावरची स्थिती ही आहे. हे जे मधला दिसतोय तो आहे आपले डोक्यावरची स्थिती. त्याच्या मागच्या बाजूला हे युरेनस आहे. आकाशामध्ये हा 25 तारखेला बुध ग्रह ही त्याच वेळेला आकाशात आहे, पण तो दिसणार नाहीये. कारण बुध ग्रह हा 25 तारखेला दुपारी 4 ते 4:15च्या दरम्यान तो मावळतोय. ही 25 तारखेची 4:04 स्थिती आहे. थोडंसं वातावरण काढतो म्हणजे आपल्याला स्थिती दिसेल. हे सूर्य 25 तारखेला दुपारी 4:04 आणि 57-58 ही स्थिती आहे. इथे सूर्य आणि खाली हा मर्क्युरी आहे, मकर राशीमध्ये सूर्य आहे आणि त्याच्या खाली हा बुध ग्रह आहे. सूर्याबरोबर सूर्याचे आधी तो मावळल्यावर मग सूर्य मावळ, त्यामुळे बुध ग्रह हा दिसणारच नाहीये त्या दिवशी. उरलेले ग्रह मात्र दिसत आहेत, पण एकाच दिवशी ते आकाशामध्ये आहेत 25 तारखेच्या. आता बुध ग्रह हा मावळलेल्या सूर्याबरोबर आपण थोडासा टायमिंग वाढवूया म्हणजे लक्षात येईल. जसं जसं 4:30 जवळजवळ हा बुध ग्रह मावळतोय. प्रत्यक्षामध्ये स्थिती ही अशी आहे, आपल्याला बुध ग्रह दिसणार नाही कारण ही दुपारची वेळ आहे. ही वातावरण काढल्यामुळं हे या पद्धतीने दिसेल. जर पृथ्वीवर वातावरण नसतं तर दुपारी 4 वाजता सुद्धा ही अशी स्थिती दिसली असती. पण वातावरणामध्ये आणि स्कॅटरिंगमुळं आपल्याला दुपारची स्थिती ही अशी असते. आता बुध ग्रह मावळत असल्यामुळे आणि मावळल्यामुळे आपल्याला तो आकाशामध्ये दिसणार पण नाहीये. 4:30 ते 4:45च्या दरम्यान तो पूर्ण मावळतो. त्यामुळे 25 तारखेला बुध ग्रह दिसणार नाही. उरलेले ग्रह मात्र आपण अगदी छानपणे पाहू शकतो. तारकागुच्छ आपण पाहिलेला असतो. हा झालं, रोहिणी झालं, हे रोहिणी नक्षत्र हे आकाशामध्ये अगदी छान दिसतं. 25 तारखेची भूगोलाची स्थिती ही अशी. आपण भूगोल शब्द ऐकलेला आहे, पण भूगोल हा शब्द ऐकलेलं नसतं. भूगोल म्हणजे आपल्या पृथ्वीच्या अवतीभोवतीचा जो पूर्ण आकाश आहे त्याचा जो एक काल्पनिक गोल आपण जर गृहीत धरला तर त्याला भूगोल असं म्हटलं जातं. आणि या भूगोलावरती हे सगळे राशी, नक्षत्र, ग्रह आपल्याला बघता येतात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ध्रुव तारा कसा ओळखायचा ते बघूया.